नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपलं या वर्षाचं शैक्षणिक सत्र 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेलं आहे आणि पहिल्या लेक्चरला आपण एकूणच कॉमर्स शाखेचा एकूण अभ्यासक्रम आणि महाविद्यालयातील वेगवेगळे विविध उपक्रम, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, परीक्षेचं स्वरूप या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण शिवाजी विद्यापीठानं CBCS अंतर्गत जी आपली सेमिस्टर 1 आहे BCom भाग 1साठी, या सेमिस्टर 1साठी विमाशास्त्र या विषयाचा नेमका कोणता सिलॅबस आपल्याला निश्चित केलेला आहे, त्या सिलॅबसची सविस्तर माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणि उद्यापासून आपल्याला या सिलॅबसमधला जो पहिला टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकची आपल्याला अभ्यास किंवा पहिला टॉपिक आपल्याला सुरू करता येईल. तर आपल्याला माहीत आहे की मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं होतं की शिवाजी विद्यापीठानं 2018पासून CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम या नावानं एकूणच अभ्यासक्रमाची रचना बदललेली आहे आणि त्यानुसार आपल्याला सेमिस्टर सिस्टीम ही आलेली आहे. आणि त्या सेमिस्टर सिस्टीममध्ये प्रत्येक विषयाला प्रत्येक वर्षी 2 पेपर तुमचे असणार आहेत. त्यातला पहिला पेपर हा पेपर 1 म्हणून असेल आणि दुसरा पेपर हा पेपर 2 म्हणून असेल. तर त्यामध्ये एकूण 4 सब टॉपिक किंवा टॉपिक आपल्याला या सिलॅबससाठी पहिल्या सेमिस्टरसाठी आहेत. आणि या 4 टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला एकूण 50 मार्काची परीक्षा या सत्राच्या अखेर ऑब्जेक्टिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी प्रश्न किंवा लेखी दीर्घोत्तरी प्रश्न, अर्थात त्यावेळची कोविडची काय स्थिती असेल त्याच्यावर ते विद्यापीठ ठरवेल आणि त्यानुसार आपल्याला या सिलॅबसचा वर आधारित आपल्याला परीक्षा द्यावी लागेल. अर्थात ही परीक्षा देत असताना पहिल्यांदा प्रत्यक्ष सिलॅबस सुरू करण्यापूर्वी आपल्याला विद्यापीठानं हा जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे तो अभ्यासक्रम नेमका कोणता आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे या संदर्भात आपण चर्चा आजच्या लेक्चरला करणार आहोत. अर्थात त्यामध्ये आपण एकूण जे 4 टॉपिक आहेत तर त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे त्याला आपण युनिट नंबर 1 म्हटलेला आहे. तो आहे इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स. इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स म्हणजे विम्याची ओळख. आता विमा ही संकल्पना नेमकी काय आहे? विमा हा शब्द आपल्या सगळ्यालाच माहीत आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्यावर काही वाईट प्रसंग येतो त्यावेळेला त्या वाईट प्रसंगातून आपलं होणारं जे आर्थिक नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी आपण जी संकल्पना वापरतो त्याला आपण विमा असं म्हणतो. तर या विमा या संकल्पनेची नेमकी ओळख आपल्याला या टॉपिकमधनं होणार आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणतः 5 सब टॉपिक आहे. म्हणजे मूळ टॉपिकचं नाव आहे ते इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स, विम्याची तोंड ओळख. आणि त्यामध्ये आपल्याला एकूण जे 6 सब टॉपिक असं आहेत तर ते सब टॉपिक नेमके काय आहे तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड नीड ऑफ इन्शुरन्स. विमा ही संकल्पना समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला विमा या संकल्पनेची नेमकी व्याख्या काय आहे, विमा या संकल्पनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत आणि आपल्याला विमा कशासाठी घेणं आवश्यक आहे या संदर्भात आपल्याला चर्चा या पहिल्या भागामध्ये आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये विमा ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याचा उगम कसा झाला,
आणि या विमा या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर विमा या संकल्पनेची वैशिष्ट्ये कुठली आहेत आणि या विम्याची गरज का आहे, कशासाठी आपण विमा घ्यायला पाहिजे, विमा घेतल्यानं आपल्याला काय नेमके फायदे मिळणार आहेत किंवा नेमकी आवश्यकता विम्याची काय आहे की का आपण विमा घ्यायला पाहिजे किंवा घेणं आवश्यक आहे, याच्या संदर्भात आपल्याला या पहिल्या भागामध्ये सविस्तर चर्चा करता येऊ शकेल. त्यानंतर या टॉपिकमधला जो दुसरा भाग आहे तो आहे इकॉनॉमिक अँड कमर्शियल सिग्निफिकन्स ऑफ इन्शुरन्स, की विमा ही एक आर्थिक संकल्पना आहे, पैशाशी निगडीत संकल्पना आहे, की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात आणि अशा ज्या अनपेक्षित घटना आहेत की ज्या अनपेक्षित घटनामुळं आपल्या आर्थिक जीवनावर फार मोठे परिणाम होतात, तर त्या दृष्टीनं या विम्याची आर्थिक आणि वाणिज्यिक दृष्टीनं त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे सिग्निफिकन्स काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत या आर्थिकदृष्ट्या आणि व्यापारीदृष्ट्या, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीनं बघितलं, देशाच्या दृष्टीनं बघितलं तर विमा या संकल्पनेचा परिणाम हा प्रत्येकावर होत असतो आणि त्या दृष्टीनं या विम्याची व्यापारिक आणि आर्थिक वैशिष्ट्ये कुठली आहेत, महत्त्व काय आहे, या दृष्टीनं आपल्याला चर्चा या भागामध्ये करायची आहे. त्यानंतर तिसरा सब पार्ट या टॉपिकमधला आहे तो आहे इन्शुरन्स ॲज अ सोशल सिक्युरिटी टू, की विमा हे एक सामाजिक सुरक्षिततेचं साधन असं म्हटलेलं आहे. विमा ही संकल्पना आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या ज्या दुर्घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात, अनपेक्षित अशा दुर्घटना घडतात की ज्याच्यामुळं आपल्या जीवनावर आर्थिक परिणाम त्याचा फार मोठ्या प्रमाणात होतो आणि ही आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी विमा ही संकल्पना निर्माण झालेली आहे आणि या संकल्पनेचा वापर आज जगामध्ये सर्वच देशामध्ये एक सामाजिक सुरक्षिततेचं साधन म्हणून केला जातो. तर विम्याला सामाजिक सुरक्षिततेचं साधन असं का म्हटलं जातं, अर्थात विमा घेतल्यामुळं काय कुठल्या दुर्घटना टळणार आहेत अशातला भाग असत नाही. दुर्घटना घडणाऱ्या ज्या असतात त्या घडत असतातच, परंतु त्याच्यापासून होणारं समाजाचं असेल, देशाचं असेल, व्यक्तीचं असेल जे आर्थिक नुकसान आहे, तर ते आर्थिक नुकसान भरून देण्याची तरतूद या विमा या संकल्पनेच्या माध्यमातून केली जाते आणि त्यामुळं विम्याला सामाजिक सुरक्षिततेचं साधन असं म्हटलेलं आहे. तर हे सामाजिक सुरक्षिततेचं साधन विम्याला का म्हटलेलं आहे, अशा कोणकोणत्या बाबी विम्याच्या माध्यमातून आपण साध्य करू शकतो की ज्याच्यामुळं आपल्याला व्यक्तीलाच नव्हे तर समाजालासुद्धा एक आर्थिक सुरक्षितता त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्या दृष्टीनं चर्चा आपल्याला या भागामध्ये करायची. त्यानंतर टाईप्स ऑफ इन्शुरन्स इन ब्रीफ, की विम्याचे कोणकोणते प्रकार आहेत. नंतर आपण स्वतंत्र टॉपिकमध्ये विम्याचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत, पण या भागामध्ये अगदी विम्याची तोंड ओळख करून घेत असताना आपल्याला विम्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, कोणकोणत्या प्रकारचा विमा आपल्याला घेता येतो. जसं व्यक्तीचा विमा घेता येतो तसं वस्तूचाही विमा घेता येतो. मग व्यक्तीच्या विम्याचे प्रकार कुठले आहेत, वस्तूंच्या विम्याचे कुठले कुठले प्रकार आहेत. आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे 2 प्रकारच्या इन्शुरन्स महामंडळं आहेत. एकाला आपण LIC म्हणतो की ज्याचं नाव सगळ्यालाच माहीत आहे आणि दुसरं आहे ते GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर यातला लाईफ इन्शुरन्स हा विम्याचा एक प्रकार आहे ज्याला आपण जीवन विमा म्हणतो, जो व्यक्तींचा उतरवला जातो, व्यक्तींच्या आयुष्याचा उतरवला जातो. आणि त्याचबरोबर व्यक्ती सोडून इतर ज्या वस्तू आहेत, इतर ज्या मालमत्ता आहेत, मग त्याच्यामध्ये पीक आहे, जनावरं आहेत, वेगवेगळ्या व्यवसायाच्या मालमत्ता आहेत, वाहन आहे, घर आहे, जमीन आहे, अनेक प्रकारच्या ज्या आपल्या सगळ्या ज्या मालमत्ता आहेत, तर अशा मालमत्तांचा सुद्धा विमा आपल्याला घेता येतो. त्या दृष्टीनं या विम्याचे नेमके
प्रकार कोणकोणते आहेत त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, की विमा ही संकल्पना ही एक सामाजिक संकल्पना आहे आणि कुठलीही संकल्पना प्रत्यक्षात यायची असेल, व्यवहारात ती राबवायची असेल तर अशी संकल्पना विशिष्ट अशा तत्वावर त्या ठिकाणी ती निर्माण झाली असलेली पाहिजे किंवा विशिष्ट अशी तत्त्व त्या संकल्पनेच्या संदर्भात असली पाहिजे की ज्या तत्त्वाच्या माध्यमातून किंवा जे नियम म्हणतो आपण, तत्त्व म्हणजे नियम, असे मूलभूत नियम त्या संकल्पनेच्या प्रत्यक्ष व्यवहारात ती संकल्पना राबवण्यासाठी असले पाहिजेत की जेणेकरून संपूर्ण जगामध्ये आपल्याला ती संकल्पना विशिष्ट अशा नियमांच्या आधारानं ती सुरू करता येते, वापरता येते, व्यवहारात प्रत्यक्षात आणता येते. तर त्या दृष्टीनं विमा या संकल्पनेच्या संदर्भामध्ये सुद्धा विमा या संकल्पनेचा विकास आणि प्रसार होत असताना या व्यवसायामध्ये, आत्ता विमा हा एक व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये हा व्यवसाय योग्य प्रकारे चालावा, संपूर्ण जगामध्ये त्याचा विकास व्हावा आणि सगळीकडं एकाच पायावर हा व्यवसाय आधारित असावा, त्या दृष्टीनं या व्यवसायाचे जे मूलभूत नियम आहेत त्यालाच आपण तत्त्व असं म्हणतो. तर विम्याची ही मूलभूत तत्त्व कुठली आहेत किंवा विम्याची तत्त्व कुठली आहेत, मग त्याच्यामध्ये मूलभूत तत्त्व कुठली आहेत, दुय्यम तत्त्व कुठली आहेत, हा नंतरचा भाग आहे. तो आपण या भागामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स यामध्ये आपल्याला बघायचा. त्यानंतर पुढचा भाग आहे या पहिल्याच टॉपिकमधला, तो म्हणजे इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट अँड वेजिंग कॉन्ट्रॅक्ट. इन्शुरन्स हा एक करार आहे. विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये भविष्यकालीन ज्या अनपेक्षित अशा घटना घडणार असतात किंवा घडू शकतात अशा घटनांच्या बाबतीत होणारं आर्थिक नुकसान भरून देण्याची ही एक व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये एक करार होत असतो. तो कॉन्ट्रॅक्ट आहे, तो करार आहे. तर हा करार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडं काही पैजेचे करार होतात. वेजिंग कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पैजेचे करार, जुगाराचे करार. तर ह्या विम्याचे करार आणि हे जुगाराचे करार याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, या दोन्ही करारामध्ये नेमकं काय संबंध आहे किंवा हे दोन करार नेमके काय आहेत आणि त्याच्यामध्ये विमा करार आणि जुगाराचा करार याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे, तो फरक आपल्याला या पहिल्या भागामध्ये विचारात घ्यायचा. त्यानंतर आपला या सेमिस्टरसाठीचा जो दुसरा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे लाईफ इन्शुरन्स. म्हणजे विमा ही संकल्पना एकदा विचारात घेतल्यानंतर विम्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, मुख्यतः विम्याचे दोन प्रकार आहेत. एकाला आपण लाईफ इन्शुरन्स असं म्हणतो आणि दुसऱ्याला आपण जनरल इन्शुरन्स असं म्हणतो. तर या पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला हा जो दुसरा टॉपिक आहे, तिसरा टॉपिक आहे आणि चौथा टॉपिक आहे, तर हे तिन्ही टॉपिक हे आपल्याला लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भात आपल्याला त्याची चर्चा करायची आहे. आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला जनरल इन्शुरन्स, ज्याला आपण सर्वसाधारण विमा असं म्हणतो, तर या जनरल इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. तर हा जो दुसरा जो टॉपिक आहे तो लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भात आहे, ज्याला आपण जीवन विमा किंवा आयुर्विमा असं म्हणतो. तर या आयुर्विम्याच्या संदर्भामध्ये या दुसऱ्या टॉपिकमध्ये त्याच्यातही परत वेगवेगळे सब टॉपिक्स आहेत. तर ते सब टॉपिक कुठले कुठले आहेत, तर पहिला भाग आहे त्यातला तो म्हणजे मीनिंग अँड नेचर ऑफ लाईफ इन्शुरन्स, की जीवन विमा या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे, जीवन विमा नेमकं कशाला म्हणायचं, नेमकी त्याची संकल्पना काय आहे, त्याच्या नेमक्या व्याख्या काय आहे आणि या जीवन विम्याचं स्वरूप काय आहे. की जीवन विमा ज्या वेळेला आपण म्हणतो, आयुर्विमा असं म्हणतो, त्यावेळेला आयुर्विमा हा फक्त व्यक्तीशी संबंधित आहे, मानवाशी संबंधित आहे. म्हणजे मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी निगडीत जो विमा आहे त्याला आपण आयुर्विमा असं म्हणतो, जीवन विमा असं म्हणतो किंवा त्याला लाईफ इन्शुरन्स आपण म्हणतो. तर या जीवन विम्याचा नेमका अर्थ काय आहे, संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याचं नेमकं स्वरूप काय आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची. त्यानंतर या लाईफ इन्शुरन्समध्ये अनेक प्रकार आहेत. जीवन विम्यामध्ये आपण ज्या विमा पॉलिसी काढतो
तर या जीवन विम्याच्या विमा पॉलिसीचे अनेक प्रकार आहेत. अर्थात त्याला आपण जीवन विम्याचे प्रकार किंवा पॉलिसीचे प्रकार असं म्हणतो. तर त्यापैकी काही प्रकार हे आपल्याला या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला विचारात घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे, त्याला म्हटलेला आहे होल लाईफ. होल लाईफ म्हणजे संपूर्ण आयुष्याचा विमा, म्हणजे जोपर्यंत त्याला आपण आजीवन विमा असं मराठीमध्ये म्हणतो, की व्यक्ती जोपर्यंत आहे, जोपर्यंत त्या व्यक्तीचं आयुष्य आहे तोपर्यंत जो विमा चालत राहतो किंवा ज्या विम्याचे हप्ते त्या व्यक्तीच्या आयुष्यभर त्या व्यक्तीला भरावे लागतात, तर त्या संदर्भातला जो जीवन विम्याचा प्रकार आहे त्याला लाईफ इन्शुरन्स असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदाच लिहिताना म्हटलेलं आहे बघा की लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट. आता विमा हा एक व्यवसाय आहे आणि उद्योग व्यवसायामध्ये जसं हा सेवा क्षेत्रातला व्यवसाय आहे, इतर उद्योगामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला माहीत आहे की उत्पादन क्षेत्रातले व्यवसाय उद्योग याच्यामध्ये विशिष्ट वस्तू तयार केली जाते, त्याला आपण प्रॉडक्ट असं म्हणतो. तसंच ज्या सेवा क्षेत्रातल्या इंडस्ट्री आहेत, तर विमा ही सेवा क्षेत्रातली इंडस्ट्री आहे की जी सेवा पुरवते. विमा ही एक सेवा आहे, ती काही वस्तू नाही, पण या सेवेलाच त्यांनी प्रॉडक्ट असं नाव दिलेलं आहे. तर या आयुर्विम्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या विमा पॉलिसी विकल्या जातात किंवा निर्माण केल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून या जीवन विम्याची सेवा ही या विमा कंपन्यांच्या माध्यमातून विमेदारांना दिली जाते, त्या संदर्भात हे प्रकार आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे आजीवन विमा, त्याला होल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं म्हटलेलं आहे. अर्थात हे सगळे पॉलिसींचे प्रकार आहेत, आयुर्विम्यातल्या जीवन विम्याच्या पॉलिसींचे प्रकार आहेत. तर हे पॉलिसींचे प्रकार कोणकोणते आहेत, तर त्यामधला पहिला प्रकार आहे आजीवन विमा. आणि या आजीवन विम्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या आजीवन विमा म्हणजे काय, त्याचे फायदे काय, तोटे काय, अशा प्रकारची पॉलिसी का घ्यायची आणि या पॉलिसीचे कोणकोणते प्रकार. आजीवन विम्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी आपल्या गरजेनुसार त्या ठिकाणी घेता येतात. तर या आजीवन विम्याचे प्रकार कोणकोणते आहेत या संदर्भातली चर्चासुद्धा आपल्याला करता येऊ शकते. त्यानंतर आयुर्विम्यातला दुसरा प्रकार आहे, त्याला एंडोमेंट पॉलिसी असं म्हटलं. एंडोमेंट म्हणजे मुदती विमा, की जो आयुर्विमा किंवा जीवन विमा उतरवत असताना आपण एक विशिष्ट अशी मुदत घालतो, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, आणि अशी विशिष्ट मुदतीमध्ये आपल्याला त्याचे हप्ते भरावे लागतात आणि नंतर मुदत संपताच या विम्याची निश्चित अशी एक रक्कम विमा कंपनी आपल्याला देण्याचं वचन या विमापत्राच्या माध्यमातून, अर्थात तो करारच आहे त्यामुळं बांधिलकी आहे की विमा कंपनी अशा प्रकारच्या कराराच्या माध्यमातून एका ठराविक मुदतीसाठी तुम्ही विम्याचे हप्ते व्यवस्थितरित्या भरले आणि विमा कंपनीच्या अटींचं नियमांचं पालन केलं तर अशी विशिष्ट मुदत संपताच तुम्हाला तुमच्या विम्याचे पैसे परत करण्याची हमी विमा कंपनी देत असते. तर हा जो विम्याचा प्रकार आहे त्याला एंडोमेंट पॉलिसी किंवा मुदती विमा असं म्हटलेलं आहे. आता मुदती विमा हा आयुर्विम्यातलाच प्रकार आहे. तर या मुदती विम्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, त्याचं स्वरूप नेमकं काय आहे, नेमकी ही संकल्पना काय आहे, याच्या संदर्भातली चर्चा आपल्याला या मुदती विमा या भागामध्ये करायची. त्यानंतर तिसरा आयुर्विम्यातला प्रकार आहे त्याला टर्म प्लॅन असं म्हटलेलं आहे. त्याला आपण टर्म प्लॅनच असं म्हटलेलं आहे. मुदती विम्यासारखंच एक विशिष्ट अशी मुदत या विम्याला दिली जाते आणि त्या दृष्टीनं अलीकडच्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा आहे एक नवीन प्रकार विम्याचा आहे, त्याला टर्म इन्शुरन्स किंवा टर्म प्लॅन असं म्हटलेलं आहे. की या टर्म प्लॅन ही नेमकी संकल्पना काय आहे आणि इंडोमेंट पॉलिसीपेक्षा ती नेमकी कशी वेगळी आहे या संदर्भात आपल्याला चर्चा या टर्म इन्शुरन्समध्ये करायची आहे. तोही विम्याचा एक प्रकार आहे. त्यानंतर पेन्शन अँड ॲन्युटी प्लॅन, की अनेक व्यक्ती वेगवेगळ्या कारणानं विमा घेत असतात. तर त्याच्यामध्येच बहुतांशी नोकरदार व्यक्ती किंवा इतरही व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिकसुद्धा निवृत्तीनंतरचं आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे आपल्याला व्यतीत करता यावं, स्वावलंबीपणे आपल्याला
निवृत्तीनंतरही जगता यावं यासाठी अशा प्रकारच्या पेन्शन आणि ॲन्युइटी या नावाच्या इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवत असतात। अर्थात आता आपल्याला माहीत पाहिजे, पूर्वी आपल्याला माहीत आहे की सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला सरकार विशिष्ट अशा निवृत्तीनंतर तुम्हाला निवृत्ती वेतन देत असतं, पेन्शन देत असतं। परंतु आता जर बघितलं आपण तर 2005 नंतर बहुतेक सगळ्या सरकारने निर्णय घेतलेला आहे, केंद्र आणि राज्य दोन्हींनी, की 2005 नंतर जी व्यक्ती सरकारी सेवेमध्ये येईल त्याला कुठलीही पेन्शन असणार नाही। तर त्या सरकारच्या पेन्शनची व्यवस्था आता बंद झाल्यामुळं तुम्हालाच तुमच्या पेन्शनची व्यवस्था करायची आणि त्याच्यासाठी मग विमा कंपन्यांनी अनेक अशा पेन्शन आणि ॲन्युइटी म्हणजे ग्रॅज्युइटी त्याला आपण म्हणतो शेवटला, की विशिष्ट अशा निवृत्तीनंतर आपल्याला असे पैसे मिळावेत, एक रकमी पैसे मिळावेत या दृष्टीनं पेन्शन आणि ॲन्युइटी अशा प्रकारचे वेगवेगळे प्लॅन विमा कंपन्यांनी आयुर्विम्यामध्ये आणलेले आहेत। तर ते नेमके काय आहेत त्याची चर्चा आपल्याला करायची। त्यानंतर युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन हाही एक नवीन प्रकार आहे, की विमा ही एक गुंतवणूक आहे आणि गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात शेअर बाजार हा एक फार मोठं गुंतवणुकीचं साधन आहे की ज्याच्यामध्ये फार मोठा परतावा लोक मिळवत असतात। तर या शेअर बाजाराचे फायदे विम्यादारांना, विमा गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना व्हावेत याच्यासाठी शेअर बाजाराशी निगडीत अशा प्रकारचे प्लॅन्स, ज्याला युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन असं म्हटलेलं आहे, तर असे प्लॅन्स हे विमा कंपन्यांनी सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामधून आपण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून या शेअर बाजारातील किमतीमध्ये होणाऱ्या बदलाचे फायदे विमेदाराला घेता यावेत अशा प्रकारचे पॉलिसी विमा कंपन्यांनी आणलेले आहेत। त्याला आपण युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन असं म्हणतो। त्याची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये करायची। त्यानंतर तिसरा टॉपिक आहे तोही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या संदर्भात आहे, की पहिल्या भागामध्ये आपण लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, त्याचा अर्थ काय, त्याचं स्वरूप काय या संदर्भात चर्चा केल्यानंतर या तिसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही प्रत्यक्षात आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर पॉलिसी घ्यायची असेल, जीवन विमा उतरायचा असेल तर त्याच्या संदर्भातली जी एकूणच प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपल्याला या टॉपिकमध्ये बघायची आहे। आणि त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे विमा पॉलिसी म्हणजे काय, आयुर्विमा पॉलिसी म्हणजे नेमकं काय, त्याचा नेमका अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे याच्या संदर्भात पहिल्या भागात आपल्याला चर्चा करायची आहे। त्यानंतर प्रोसिजर ऑफ टेकिंग लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, की विमा कंपनीकडून विमा पॉलिसी आपल्याला जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी विशिष्ट अशी एक पद्धत आहे। तर ती नेमकी पद्धत कुठली आहे, कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला जर पॉलिसी घ्यायची असेल तर ती पॉलिसी विमा कंपनीकडून घेता येऊ शकते। अर्थात त्याच्यासाठी पूर्वी आपल्याकडे एक ऑफलाईन पद्धत होती फक्त, म्हणजे कागदोपत्राच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष विमा कंपनीचा एजंट किंवा विमा कंपनीचं कार्यालय इथं जाऊन आपल्याला विमा पॉलिसी घ्यायला लागायची। पण अलीकडच्या काळामध्ये सगळं जगच इंटरनेटनं जोडलेलं असल्यामुळं आता या प्रत्येक विमा कंपन्यांनी अशी पॉलिसी घेण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था केलेली आहे। इंटरनेटच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून आता प्रत्येक व्यक्ती त्याच्या घरामध्ये बसूनसुद्धा कुठल्याही कंपनीची विमा पॉलिसी घेऊ शकतो। तर त्या दृष्टीनं अशी ही विमा पॉलिसी घेण्यासाठी नेमकी काय प्रोसिजर आहे या प्रोसिजरचा विचार आपल्याला या भागामध्ये करायचा आहे। आणि त्याच्यामध्ये परंपरागत पद्धत काय आहे विमा पॉलिसी घेत असताना आणि आधुनिक काळामध्ये ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून पॉलिसी आपल्याला घ्यायची असेल तर ती कशी घेता येऊ शकते, त्याची नेमकी पद्धत काय आहे, कोणकोणत्या स्टेप्स त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावे लागतात या संदर्भात आपल्याला चर्चा करायची। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पॉलिसी कंडिशन्स, विमा पॉलिसीच्या अटी। कुठल्याही विमा पॉलिसी ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला आपण विमा कंपनीशी करार करत असतो। भविष्यकालीन एखादी दुर्घटना आपल्या जीवनामध्ये घडलीच आणि त्या दुर्घटनेमुळं होणारं जे आर्थिक नुकसान आहे ते आर्थिक नुकसान भरून मिळावं म्हणून आपण विमा कंपनीशी या पॉलिसीच्या माध्यमातून करार करत असतो। तर असा करार करत असताना नेहमीच असा करार हा काय असतो, अटीला धरून असतो, की अशा कराराचं पालन होण्यासाठी विमा कंपनी आणि विमेदार या दोघांनीही काही महत्त्वपूर्ण अशा विशिष्ट अशा अटींचं पालन या पॉलिसीच्या काळामध्ये करावं लागतं। तर या अटी कुठल्या आहेत, त्या सर्व अटी
या विमापत्रावर लिखित स्वरूपामध्ये विमा कंपनीनं दिलेले असतात आणि या अटींना मान्यता विमेदारानं दिलेली असते. आणि या दोन्हीही पार्टींना म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी या दोघांनी या विमा पॉलिसीच्या संदर्भातल्या ज्या अटी आहेत त्या अटी पाळणं बंधनकारक असतं. तर अशा या आयुर्विमा पॉलिसीवर नेमक्या कोणकोणत्या अटी लिहिलेल्या असतात त्याला पॉलिसी कंडिशन्स असं म्हटलेलं आहे, की ज्या अटींचं पालन विमेदार आणि विमा कंपनी यांनी आयुर्विम्याच्या काळामध्ये म्हणजे विमा पॉलिसीच्या काळामध्ये करावं लागतं. जर अशा अटीचं आणि शर्तीचं पालन केलं नाही तर अशी विमा पॉलिसी रद्द होऊ शकते आणि विमा पॉलिसीचे जे फायदे विमेदाराला मिळणार आहेत ते कदाचित मिळू शकत नाही. तर त्या दृष्टीनं या पॉलिसी कंडिशन्स काय आहेत त्याची चर्चा आपल्याला करायची. त्यानंतर शेवटचा या पॉलिसी टॉपिकमधला भाग आहे तो म्हणजे सेटलमेंट ऑफ क्लेम्स, की आपण विमा पॉलिसी कशी घ्यायची हे बघितलं. पण अशी विमा पॉलिसी आपल्याला मुदत संपल्यानंतर या विमा पॉलिसीचे पैसे कसे मिळवायचे. जसं विमा पॉलिसी उतरवण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे तसंच विमा पॉलिसीचे पैसे परत मिळण्याची सुद्धा विशिष्ट अशी पद्धत आहे. साधारणपणे विमा पॉलिसीचे पैसे 2 कारणांना आपण परत घेऊ शकतो. एक म्हणजे पॉलिसीची मुदत संपल्यानंतर. जर आपण एंडोमेंट पॉलिसी असेल तर अशा पॉलिसीची मुदत संपली की आपल्याला त्या विमा कंपनीचे माध्यमातून आपण जी पॉलिसी घेतलेली आहे त्या पॉलिसीवर जी निश्चित रक्कम लिहिलेली आहे ती रक्कम आपल्याला विमा कंपनी परत करते. अर्थात त्याच्यासाठी विमा कंपनीकडं आपल्या पॉलिसीची नोंद असते. विमा कंपनीला माहीत असतं आपली पॉलिसी केव्हा संपणार आहे आणि त्याच्या संदर्भात विमा कंपनी अशा पॉलिसीचे पैसे देण्यासाठी एक निश्चित अशी प्रक्रिया राबवत असते. पण त्याच वेळेला दुसरा एक महत्त्वाचा भाग असतो की विमेदाराचा मृत्यू झाल्यामुळं मुदत पॉलिसीची संपण्यापूर्वी अशा पॉलिसीचे पैसे विमा कंपनीला परत द्यावे लागतात. कारण विमा पॉलिसी घेत असतानाच त्याच्यामध्ये अट अशी असते की विमा पॉलिसीची मुदत आणि विमेदाराचं आयुष्य यापैकी जी घटना पहिल्यांदा घडेल त्यावेळेला विमा कंपनी असे पैसे देण्याचं मान्य करते. म्हणजे मुदत संपण्यापूर्वीसुद्धा जर विमेदाराचा मृत्यू झाला तर अशा वेळेला त्या विम्याचे पैसे विमेदाराच्या वारसाला विमा कंपनी देण्यास बांधील असते. आणि अशा वेळेला मग अशा पॉलिसीचे पैसे विमा कंपनीकडून कसे मिळवायचे. म्हणजे जसं पॉलिसी उतरवण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे तसंच पॉलिसीचे पैसे मिळवण्याची सुद्धा एक विशिष्ट अशी पद्धत आहे. तर ती पद्धत नेमकी काय आहे याचा विचार आपल्याला या शेवटच्या भागामध्ये या तिसऱ्या टॉपिकचा बघायचा आहे. आणि त्याच्यामध्ये या विमा कंपनीकडं आपण जो आयुर्विमा उतरवतो त्या आयुर्विम्याची मुदत संपल्यानंतर किंवा विमेदाराचा मृत्यू झाल्यानंतर अशा पॉलिसीचे पैसे परत कसे मिळवायचे या संदर्भातली चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत. त्यानंतर या टॉपिकमधला किंवा या सेमिस्टरमधला शेवटचा टॉपिक आहे तो आहे लाईफ इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया. म्हणजे आपल्याला एकूण 4 टॉपिकच्या माध्यमातून हा सिलेबस बघायचा आहे. तर त्याच्यामध्ये चौथा जो टॉपिक आहे तो भारतातला आयुर्विमा व्यवसाय याच्या संदर्भात आहे, की भारतामध्ये आयुर्विम्याची सुरुवात आपल्याला माहीत आहे की सुरुवातीला म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या काळापासून झालेली आहे. तर विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याकडं आयुर्विम्याचा फार मोठा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय फारसा एवढा विकास झालेला नव्हता, परंतु स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः आयुर्विम्याचं राष्ट्रीयकरण भारत सरकारनं 1956ला केलं आणि LIC नावाचं एक स्वतंत्र असं सरकारी महामंडळ या आयुर्विमा व्यवसायाच्यासाठी निर्माण केलं गेलं. आणि त्यानंतर भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात आयुर्विम्याचा फार मोठा विकास झाला. परंतु त्याचबरोबर 1991ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं, खाजगीकरण स्वीकारलं आणि जागतिकीकरणानंतर आपण या विमा कंपन्यांचं पुन्हा आपण खाजगीकरण विमा व्यवसायाचं केलेलं आहे. तर या टॉपिकमध्ये आपल्याला पहिला जो भाग आहे तो ग्रोथ ऑफ लाईफ इन्शुरन्स बिझनेस आफ्टर प्रायव्हेटायझेशन. म्हणजे खाजगीकरण केल्यानंतर 1991ला भारतानं नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली आणि अर्थव्यवस्थेतली वेगवेगळी क्षेत्र खाजगी क्षेत्राला खुली केली. त्याच पद्धतीनं भारतातलं विमा क्षेत्रसुद्धा 2000 साली भारत सरकारनं खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. म्हणजे 1956 ते 2000 भारतात फक्त विमा देणारी एकच LIC ही सरकारी महामंडळ होतं. पण 2000 नंतर अनेक खाजगी विमा कंपन्या आता या विमा क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये
देशी कंपन्या आहेत, परदेशी कंपन्या आहेत. आता तर भारतानं 70% म्हणजे 50%पेक्षा जास्त या विमा व्यवसायामध्ये परदेशी गुंतवणूक त्या ठिकाणी आणायला परवानगी दिलेली आहे. आणि त्यामुळं सरकारी विमा मंडळाबरोबरच खाजगी विमा कंपन्या आता देशात आलेल्या आहेत. तर या 1991 नंतर आणि विशेषतः 2000 नंतर या विमा व्यवसायाचा विकास कसा झालेला आहे याची चर्चा आपल्याला करायची. त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स ऑफ LIC अँड अदर प्रायव्हेट कंपनीज, की आपल्याकडे या विमा व्यवसायामध्ये आयुर्विम्याच्या व्यवसायामध्ये प्रामुख्यानं 2 प्रकारच्या कंपन्या आहेत. एक LIC ही सरकारी महामंडळ आहे आणि दुसऱ्या बाजूला अनेक खाजगी कंपन्या यांनी आता आयुर्विम्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि अशा जवळजवळ 30 ते 32 विमा कंपन्या खाजगी क्षेत्रातल्या आता भारतामध्ये काम करत आहेत. तर या साधारणतः आयुर्विम्याच्या क्षेत्रामध्ये 24च्या दरम्यान कंपन्या आहेत. तर या खाजगी कंपन्या आणि LIC यांची आपल्याला तुलना या भागामध्ये करायची. आणि त्यानंतर पुढचा भाग आहे तो इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्ट, की या विमा व्यवसायाचं खाजगीकरण केल्यानंतर या विमा व्यवसायाचं नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने एक स्वतंत्र अशी संस्था निर्माण केलेली आहे. त्याला IRDA असं म्हटलेलं आहे. तर या इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्ट हा एक स्वतंत्र ॲक्ट 1999ला भारत सरकारनं संमत केला. आणि त्या कायद्याच्या आधारे भारतातल्या विमा व्यवसायाचं संपूर्ण नियंत्रण करणारी एक सर्वोच्च संस्था म्हणून ही संस्था स्थापन केली. तर हा भारतीय विमा नियमन प्राधिकरण कायदा नेमका कोणता आहे, तो कायदा काय आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत. आणि या कायद्याचं स्ट्रक्चर काय आहे, ऑर्गनायझेशनल सेटअप काय आहे आणि फंक्शन्स काय आहेत, की या कायद्याच्या आधारे IRDA नावाची एक सर्वोच्च संस्था विम्याचं नियंत्रण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. तर या IRDAचं रचना कशी आहे, त्याचं ऑर्गनायझेशनल सेटअप म्हणजे व्यवस्थापकीय संघटन कसं आहे आणि या IRDAची नेमकी कार्य काय आहे याच्या संदर्भातली चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत. तर या पद्धतीनं आपल्याला एकूण हा 4 टॉपिकमध्ये सिलेबस आपल्याला पूर्ण करायचा आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं, की जर 50 मार्काचा प्रश्न आपल्याला जर सब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे दीर्घोत्तरी स्वरूपाचे प्रश्न लिखित परीक्षा आपल्याला जर द्यायची झाली, अर्थात ती कशा स्वरूपाची द्यायची आहे हे आपल्याकडच्या कोविडच्या एकूणच परिणामावर स्वरूपावर अवलंबून असणार आहे. पण जर लेखी परीक्षा आपली असेल तर ती 50 मार्काची असेल. त्याच्यासाठी एकूण 7 प्रश्न असतील. त्यातला पहिला प्रश्न हा शॉर्ट नोटचा असेल. 7वा प्रश्न हा सुद्धा शॉर्ट नोटचा असेल. तुम्हाला 4 शॉर्ट नोट दिल्या जातील, त्यापैकी कुठल्याही 2 लिहायचे आहेत. 10-10 मार्कासाठी हे प्रश्न आहेत. आणि क्वेश्चन नंबर 2 ते 5 हे एकूण दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. त्यापैकी असे एकूण 7 प्रश्न आहेत. या 7 पैकी कुठलेही तुम्हाला 5 प्रश्न पूर्ण करायचे आहेत थेरीसाठी. आणि जर ऑनलाईन एक्झाम आलीच गेल्या वर्षीप्रमाणे तर तुम्हाला या 4 टॉपिकवर तुम्हाला 50 मार्काचे 25 प्रश्न गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार विचारले जातील. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील, बहुपर्यायी प्रश्न असतील आणि ते तुम्हाला ऑनलाईन क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर ते सोडवायचे आहे. तर या पद्धतीनं एकूणच विमाशास्त्र या विषयाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस नेमका काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सविस्तर अभ्यास करायचा आहे याच्या संदर्भातली चर्चा आपण केलेली आहे. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा, कोविडची काळजी घ्या, स्वच्छ हात धुवा, वारंवार सॅनिटाईज वापरा आणि संपर्क टाळा. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला आजच्या लेक्चरच्या निमित्तानं सांगतो. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.